मित्रांनो बघा, नुकताच आपण मुलाखत घेतली होती आणि त्याच्यामध्ये बघा हा नंदी होता, म्हणजे सोबत पळाला. कुठेतरी दोन नंदींची साथ भेटली आणि त्याच्यानंतर गुलाल भेटला. जरा जाणून घेऊया कुठला नंदी आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना. नावाचा क्रिश डोंगरे आणि बाळाचं नाव टिचकी, भाऊंच्या घरांचा टिचकी. काय बोलणार टिचकी बघा आज गुलालामध्ये राहिलेला आहे पुन्हा एकदा. तर काय बोलणार या गुलालाबद्दल आणि विजयाबद्दल? आहे ना, आमच्या भावाचा बर्थडे होता. भावाच्या बर्थडे निमित्त आज गुलाल झाले. त्यांचा पण एक पोराचा बर्थडे होता, त्याचं नाव ना मला माहीत. दोघांचे गुलाल बर्थडे निमित्त गुलाल झाला. बरोबर आहे. चांगला. आज बघा डावे साईडची पळाली गाडी आणि बघा अतिशय भयंकर स्पीड लागला आणि त्याच्यामध्ये बघा तुमच्याकडे गुलाल खेचून आणलेला आहे. नंदींविषयी काय बोलणार, कौतुक करणार? नंदीचं कौतुक करत कमीच आहे. आमच्या नंदीने आमच्या लय केले. लोक आम्हाला पैरा नव्हते देत जेव्हा आमचा बैल बाहेर जाऊ होता तेव्हा, पण त्यांना आता करून दाखवलं आम्ही. बघा कुठेतरी बोलल्याप्रमाणे तुम्ही भाऊ बैल बाहेर जात होता आणि कुठेतरी तुमचा संघर्ष झाला होता आणि तो संघर्ष कसा संपला? लय मेहनत घेतली सगळे पोराई. लय चालवणी बिलवणी घेतली आजी. 6 महिने गेले बाहेर जात होता बैल. कोणच इचरत नव्हता आम्हाला, कोणच पैरा देत नव्हता. तेव्हा आमचा एक होता जीवा भावाचा, आमच्या घरचाच वासरू आहे, त्याही आम्हाला पैरा येला. तेव्हा बैल जेव्हा सरळ लागला आणि हर्षल ड्रायव्हरचा आम्ही कौतुक करू, त्याने बैल आमचा सरळ लावला. त्याचा बोलू तेव्हा आम्ही कमी, आणि तो बसल्यावर्षी बैल सरळ आले, तो बैल बाहेर जात होता. बघा ना दादा, आपला नंदी जेव्हा म्हणजे कुठे कुठं प्रॉब्लेम येतो ना, तेव्हा मालकाला खूप दुःख पण होतं आणि कुठेतरी त्याला रुटीन वर आणायचा कुठेतरी प्रयत्न असतं आणि त्या प्रयत्नाला कुठेतरी यश पण भेटतं त्याच्यानंतर मेहनत केल्यानंतर. काय बोलणार? मेहनत भेटतं 100%. सगळे मेहनत करा आणि बैल 100% मेहनतचं फल देतं. आम्ही मेहनत घेतली आम्हाला फल भेटतं. आम्हाला कोण बैल नव्हतं देत, पण आमचे घरचे का आम्ही वासराम पळून त्याला आणला सरळ असते. बरोबर आहे दादा, काय बोलणार बघा. आणि कुठेतरी बघा बैल पाळल्यानंतर आहे ना पैरे येतात, पण कुठेतरी रुटीनला नव्हता आणि त्याच्यानंतर रुटीनला आणला आणि आता बघा गुलालामध्ये पण आहेत. आणि बघा दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे तुम्हाला बैल देत नव्हता आणि कुठेतरी आत बघा बैल गुलालमध्ये राहतोय. काय बोलणार? बैल आता पळायला असल्यावर सगळी एकदम बैल पळत नाही ना, तर कोण बैल इचरीत ना. साईडचे आता तरी इचरीत ना बैल, पण तुमचा आता पळायचं तर बला येतं का मागायला का तुमचे द्या पैरा मागणा. पण आम्ही कोणाला नाही ना बोलत, आम्ही सगळ्यांना बोलतो हो देऊ पुढच्या अड्ड्याला. आता आमची अड्डा नियोजन झाले आमचा. आम्ही गाडी जोपर्यंत पळते तिपर्यंत आम्ही हीच गाडी पळतो. बघा दादा, आम्ही गाडी सोडणार नाही. दादा बघा बैलगाडी क्षेत्र असं आहे ना की जेव्हा आपला म्हणजे बॅक पेज येतं ना, तेव्हा कुठेतरी आपल्याला म्हणजे खूप गोष्टींचा म्हणजे जायला लागतं, म्हणजे संघर्ष करायला लागतं. नक्कीच संघर्ष करायला लागतं. लय बैलाने आमच्यासाठी आता केला. जेव्हा बाहेर जातो तेव्हा 45 अड्डा बाहेर गेलता बैल. 45 मोजून 45 अड्डा रेडगरला 45 अड्डा बाहेर गेले रेडगरला. आमची चुकी झाली, पावसाळ्यात आम्ही बैल पळवला रेडगरला, पण आता नाही पळवणार याच्या पुढं. बरोबर आहे दादा. बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे 45 शर्ती कुठेतरी पराभव झेलायला लागला आणि कुठेतरी बघा या एवढ्या म्हणजे अपयश आल्यानंतर एखादा बोलतं की चला आपण अपयश येतं तर नाद सोडावा, आणि कुठेतरी तुम्ही नाद न सरता कुठेतरी त्याचं सोल्युशन काढून कुठेतरी आज तुम्ही राहिले म्हणजे नादामध्ये पुन्हा एकदा. लय बैल सांगतो का द्या 20,000 आणि 30,000 बैल द्या तुमचं फाकत आम्ही घेतो, पण आमची इच्छा नव्हती द्यायची. ज्याही बोलले ना त्यांच्या गाड्या मारू आम्ही, आता त्यांची गाडी धरू. ते सांगतो ना आम्हाला 35,000 द्या बैल, आता त्यांची 100% गाडी धरू आम्ही. बरोबर आहे दादा. कुठेतरी तुम्ही संयम घेतला आणि त्या संयमाचा फायदा कुठेतरी भेटतोय. हो 100%. आता बघा शर्यत जिंकली आणि बैल पण सोबतीला चांगला होता, तर पायऱ्याविषयी काय बोलणार तुम्ही? पायरा चांगलाच आहे. पिंपरीकरांचा शिवा 1 नंबर पळतो बैल. गाडी साईडला असल्यावर गाडी सोडत नाही आणि आम्हाला बैल पुरत नव्हता आणि त्यांना पण बैल पुरत नव्हता. मस्त पायरा जुळून आला आणि गुलाल झाला. बरोबर आहे. आता बघा तुमची लवकरच शर्यत झालेली आहे भाऊ. बघा चिंचोलीचं मैदान सर्वांना आवडीचं मैदान आणि बघा परफेक्ट नियोजन असतं आणि कुठेतरी चांगलं डिसिजन असतात आणि सगळे येतात गाड्या मला की ते शर्यत केलेला. आज बघा तुम्ही पण आले, तुम्हाला पण गुलाल भेटला. काय बोलणार या गुलालाविषयी? म्हणजे मेहनत किती होती? मेहनत लय होती आणि या अड्ड्या आमचा एक पण गुलाल न पारला या सीझनला. वासराचा पण न पारला आणि बैलाचा न पारला. बरोबर. या अड्डा आमच्या लक्की आहे. बरोबर आहे दादा. टिचकी आता बघा कुठून आलाय आपल्या दावणीला, कसं काय आला? आम्ही मशावरची घेतलेला 35,000चा. बरोबर आहे. आणि त्याला आम्ही घडवला. बरोबर आहे
बघा नंदी खरेदी करतो पण त्याच्या मागे घडवण्याच्या मागे पण बरेच जणांचा मोलाचा हा. असतो म्हणजे हात. काय बोलणार यांच्याविषयी? आमचा बाबा आहे, बाबाची सगळी मेहनत आहे आणि ही सगळी पोरा रोजचा चालवा येऊ लागले तर त्याला 2 किलोमीटर बैलाला चालेल. बरोबर आहे. आता बघा आता गरमीचा पण टायमिंग आहे, अशा वेळेला काय तुम्ही काळजी घेता म्हणजे आरोग्यासाठी त्यांच्या? आता काही नाही, फक्त जरा सावलीत पाहिजे आणि एकदाच बैल पळवा, डबल बैल नका पळू, जास्ती गरमीचं प्रमाण वाढले. बरोबर आहे. दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही बरंच अनुभवलंय, याविषयी काय बोलणार तुम्ही म्हणजे तुम्हाला? माझा वय लय कमी आहे पण मी लय अनुभवला का लोक कशी आहेत आणि कुठल्या ड्रायव्हरला साथ देतात आणि कुठल्या ड्रायव्हरला ना देत साथ. बरोबर आहे. दादा तुम्ही आता बघा आपला नंदी उजाडामध्ये येत आहे हळूहळू, तर अशा वेळेला म्हणजे संयम पण ठेवावा लागतं आणि संयम ठेवावा म्हणजे सगळं शांतचित्तीने राहायला लागतं. काय बोलणार तुम्ही? हो, संयम ठेवायला लागतं 100%. शांतचित्तीनेच कार्यक्रम करा, कधी कुठं मग काय करायचं असेल तर पक्का घाई केली तर आपलाच कार्यक्रम होईल अशी काळजी घ्या. बरोबर आहे. दादा आज सोडला कोणी बैल? सोडला आमचा हर्षल ड्रायव्हर आहे, हम्म. त्यांचा ड्रायव्हर बसलेला पण आमचा फिक्स असतो हर्षल ड्रायव्हर कानावर बरोबर आहे. नावड्याचा. कुठेतरी म्हणजे दुसरा दादा बसला होता. हा, त्यांचा पहिल्यावाल्यांचा ड्रायव्हर बसलेला पण आमचा ड्रायव्हर फिक्स आहे हर्षल ड्रायव्हर. बरोबर आहे. हा डिसिजन कोणी घेतला होता आजचा? आजचा डिसिजन त्याची तो बोलला का आमचा ड्रायव्हर बसू चमल बोल, पण आमचा ड्रायव्हर बसतो तो हर्षल ड्रायव्हर बसतो, आम्ही दुसरा कोणालाच नाही बसतो. चालेल. पण बघा दादा आणि एक साईड ड्रायव्हर आहे आमचा. बरोबर आहे. आज बघा ते दादा बसले होते आणि कुठेतरी बघा ड्रायव्हर कोणी पण बसू नये, पण आज बैल उजेडामध्ये किंवा गुलालामध्ये राहायची ड्रायव्हरवरतीच असतं आणि कुठेतरी त्याही साध्य केलं. हो हो. दादा आता बघा तुमच्या सोबत अनुभवी दादा पण आहे, त्यांच्याविषयी काय बोलणार तुम्ही? तो काही नाही, तो आमचा टॉपचा बैल आमचा यो टिचकी म्हणून येऊ वाहुंजेकरांचा हम्म. आहे, मानला बैलाला टिचकी बैलाला बरोबर आहे. आहे. मोठ्या मोठ्या शर्ती मारल्या, आजूपर्यंत मारणार हो, बरोबर भरपूर आहे. अपेक्षा आहे अजून. अपेक्षा आहे. दादा भले भल्यांच्या गाड्या मारणार हो, हे एवढा मी अनुभव देतो याला. बरोबर. भले भल्यांच्या गाड्या अजून पण याला पण बैल कोणचा पुरला नाही, मी पण फुल अनुभव घेतला, भरपूर भारी मस्त बैल, एक नंबर बैल आहे. बरोबर आहे. दादा बघा तुम्ही आता बोलल्याप्रमाणे पैरे घडवण्याचा म्हणजे जो मार्गदर्शन किंवा कोण देतं? ह्यो आमचा हा, नियोजन ह्यो भाषा मानस मानस डोंगरे. डोंगरे आणि क्रिश डोंगरे हे बरोबर दोन आहे. नियोजन करतात आमचे, खूप छान नियोजन करतात. यांचा कौतुक आम्ही कधी केला तरी पण कमी आहे. हे 4-5 पोरं आहेत आमची, मस्त भरपूर मेहनत घेतात ती, त्यांना खूप खूप धन्यवाद. त्यांना बोललेला माझा भरपूर कमी आहे. ते आहेत एवढी पोरा म्हणून आमचा चाललाय, नाही तर मग बरोबर आहे दादा. काहीच बघा नव्हू शकत. बैलगाडी क्षेत्रामध्ये बोलतात ना हम्म. सात मोलाची असते आणि कुठेतरी साथीला तुमचे मित्र परिवार किंवा दादाच आहेत म्हणून काय फिकर नाही किंवा फिकर नाही, म्हणजे हा. टेन्शन नियोजन परफेक्ट होतं. परफेक्ट होतं. आम्ही सगळे बारीकच पोरं आहोत हा. आणि बारीकच पोरा नियोजन करतात, पण आम्हाला मोठी पोरा साधिता बघून होतं. होतंय. बरोबर आहे. बघा आता असते असते वामजेकरांचं नाव पण बैलगाडी क्षेत्रामध्ये होत चाललंय. होय बघा ना. अनेक क्षेत्रामध्ये तर आहेच, पण आता टिचकी मुला कुठेतरी म्हणजे अजून ओळख होईल. काय होईल होईल? होईल होईल. होईल. अजून आमच्या गावात बरीच बैला पळतात, हम्म. लक्ष आहे, वजीर आहे, संग्राम आहे, अजून बरी टॉपची बैल आहेत आमच्या गावात. बरोबर आहे. दादा टिचकीवर तुम्ही विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावर कुठेतरी तो खंबीरपणे साथ किंवा म्हणजे चांगली साथ देतो तुम्हाला. हो, आणि सरळ लागला ना 100% गाडी मारणार, कुठला पण साईडला बैल असू दे, कुठला पण. हम्म. साईडला फक्त गाडी पाहिजे बस. बरोबर आहे. दादा आता बघा यांच्याविषयी काय बोलणार तुम्ही? यो याचा वाढदिवस आहे आज, वाढदिवसाच्या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्त जी गाडी जिंकले आणि योच नियोजन करायचं आमचा मेन हे आहे. नियोजन वाढदिवसाचा खूप योच खूप शुभेच्छा. हा माणूस माणूस डोंगरे. डोंगरे त्याच्याकडे द्या माहिती. एक माणूस. बघा मित्रांनो